काल आपण लाईव्ह सेशन अंतर्गत सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याच्या अंतर्गत आपण ह्या पण गोष्टी बघितल्या की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी कसा कसा स्टडी करायचा आहे. आज आपण ॲक्च्युअल स्टडीला किंवा ॲक्च्युअल त्या पद्धतीने काही गोष्टीला हात घालणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की ह्या एक्झामची डिमांड काय आहे आणि ह्या एक्झामच्या पद्धतीने आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की मला एक्झामचं प्रिपरेशन एक्झाम ओरिएंटेशनच पाहिजे, एक्झामचं प्रिपरेशन एक्झाम ओरिएंटेशन पाहिजे, तर आपल्याला त्याच्यातले खाच खळगे ओळखणं गरजेचं असतं. त्याचमुळं आपण प्रत्येक सब्जेक्टला एवढं डीपली अनालिसिस करणार आहोत. मग ज्यावेळेस आपण म्हणू की येस ह्या एक्झामला हे विचारलं जातं आणि ह्या गोष्टीवर फोकस केला जातो, त्याच गोष्टी आपण तिथं स्टडी करणार आहे. मग आज आपण पॉलिटी ह्या विषयाला स्टडी करू. पॉलिटीचा सब्जेक्ट आणि पॉलिटीच्या संदर्भात असलेल्या आपल्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सांगितल्या की काय काय आहे, कसं कसं आहे, त्याचं वर्गीकरण कसं आहे. आज आपण चॅप्टर वाईज आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे आणि ह्या चॅप्टरच्या माध्यमातून तुम्हाला कळून चुकल की आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय वाचायचं किंवा काय वाचायचं नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी अंडरस्टँड करून घेतलं पाहिजे. तत्पूर्वी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. आपला क्लास आज 22 तारीख 22, 23, 24, 25 3 दिवस तुमच्या 2-2 तासाचे सेशन, जे 4 तासाचे सेशन होते, आपण 2 तास फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर एक एक विषयाचं सिलेबस वाईज आणि चॅप्टर वाईज चालू करणार आहे. म्हणजे काय की आपल्याला पर्टिक्युलर्स त्या सिलेबसला धरून आणि चॅप्टरच्या ओरिएंटेशननी आपण हे 2-2 तासाचे सेशन घेणार आहे. ते झाल्यानंतर 26, 27, 28, 29 अशा प्रकारचा असलेला जो मेकॅनिझम आहे तो दुसरा सब्जेक्ट, म्हणजे 2 तासाचे एक सब्जेक्ट, 2 तासाचा दुसरा सब्जेक्ट, अशा प्रकारे 1 तारखेपर्यंत असं चालणार आहे. का? कारण की ऑनलाईन स्टुडंट भरपूर आहे आणि ऑनलाईन स्टुडंटची डिमांड आहे की सर आम्हाला रेग्युलर बेसिसवर पहिल्यापासून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मग त्यामुळं आपण काय करणार आहे की पर्टिक्युलर जे विद्यार्थी वेटिंगवर आहे त्या वेटिंगवर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्या गोष्टी नव्याने न सुरुवात करता जेवढ्या गोष्टी झाल्या असेल त्या ॲडजस्ट करून त्यांना आपण देणार आहोत. त्यामुळं आता आपल्याकडं 3 दिवस 2-2 तासाचे सेशन हे पॉलिटीचे, त्याच्यानंतर 2-2 तासाचे सेशन वेगळ्या सब्जेक्टचे. मग अशा प्रकारे पूर्ण स्पेक्ट्रमने आपल्याला स्टडी करता येईल किंवा त्या प्रकारे त्या विषयांना हात घालता येईल. मग आज आपण आपल्या पॉलिटी विषयाला स्टार्ट करूया. ज्यावेळेस आपण म्हणतो की मला पॉलिटीचा अभ्यास करता वेळेस काही गोष्टी डिफिकल्ट जातात, मग त्याच्या डिफिकल्टची असलेली कोणती गोष्ट आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय की फॅक्ट बेसिस असलेल्या. पण लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण संविधानाचा अभ्यास करतो तर संविधानाच्या अभ्यासामध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फॅक्ट बेसिस ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही फॅक्च्युअल गोष्टी पाठ करता तर त्या फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला पाठच कराव्या लागतात. काही गोष्टी कॉन्सेप्च्युअल असतात, त्या कॉन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला कॉन्सेप्टच्याच ओरिएंटेशनने बघावं लागतं. त्यामुळं प्रिलिम ओरिएंटेशन आणि मेन्स ओरिएंटेशन हा जो कंबाईनच्या पद्धतीने किंवा कंबाईनच्या ओरिएंटेशन, कंबाईन म्हणजे दोन्ही पद्धतीने प्री कम मेन्स ह्या ओरिएंटेशननी आपण जेव्हा शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य गाभा म्हणजे फॅक्ट्स आणि कॉन्सेप्ट ह्या दोन्ही सायमल्टेनियसली आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. मग आज आपला पहिला चॅप्टर आहे घटना निर्मिती. आता बघा, घटना ही किंवा घटना निर्मिती किंवा संविधान तयार होणं ही सोपी गोष्ट नव्हती. संविधान तयार करणं एवढं मोठा टास्क होता की त्याचा विचार करणंही आपल्यासारख्या भारत देशाला, ज्यांनी कंटिन्युअसली 150 वर्ष हे फक्त पारतंत्र्यामध्ये घालवले होते, त्या देशाने विचार करणं हे कधीही पॉसिबल नव्हतं. बट थँक्स टू वी हॅड अ डॉक्टर B.R. आंबेडकर सर अँड द लिगसी ऑफ देअर टीम्स. त्यांची टीम्स होती, डॉक्टर B.R. आंबेडकर सर होते, त्यांच्या कृपेमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आल्या इतिहासामध्ये, त्या सगळ्या गोष्टीमुळं आज आपलं जे सुंदर संविधान तयार झालं आहे त्या संविधानाचं पायामुळं आपल्याला इतिहासामध्ये दिसत आहे. मग ही जी घटना निर्मितीचा जो चॅप्टर आहे त्या घटना निर्मितीच्या चॅप्टरमध्ये नेमकं काय बघायचं आपल्याला, तर नेमकं आपल्याला बघायचं आहे की घटनेची असलेली बांधिलकी आणि घटनेची असलेली बांधणी ही कशा पद्धतीने झालेली आहे. जर इतिहासपूर्व काळामध्ये थोडं आपण डोकावलं तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते की इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असलेला घटक म्हणजे इंग्रजांचं राज्य, जे की भारतावर होतं.
इंग्रजांनी काय केलं की त्यांच्या मनोपल्लीच्या माध्यमातून, व्यवहाराच्या माध्यमातून इथं आले आणि इथं स्थायिक होताना आपल्याला दिसून आले. नंतर ईस्ट इंडिया कंपनीची जी स्थापना, त्याचं असलेलं एक्सप्लॉयटेशन, त्याची असलेली पिळवणुका आणि त्याच्या माध्यमातून केले गेलेले व्यवहार, हे सगळ्यांना आपल्याला इतिहास ठाऊक आहे. परंतु ज्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं की आता ईस्ट इंडिया कंपनी ही अशा प्रकारे वर्क करते की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त आणि फक्त भारतावर अधिराज्य गाजवणारी एकच कंपनी तयार होतीये, तर मग कुठेतरी ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्या प्रकारच्या गोष्टीचा धक्का बसला की एखादी छोटी मोठी कंपनी जातीये परकीय देशामध्ये आपल्याकडनं फरमान घेऊन आणि ती तिथं त्या प्रकारे तिथं सगळ्या बस्तान बाजते आणि त्या प्रकारचा असलेला रेम्युनेशन किंवा तो जो परतावा आहे तो ब्रिटिश पार्लमेंटला देत नाहीये. ब्रिटिश पार्लमेंट चकित झालं की आपण एवढं यांना फरमान देतोय, सगळी परमिशन देतोय, त्या प्रकारे काम करण्याची इथं आपण परवानगी देतोय आणि हे लोक आपल्याला पैसा देखील देत नाहीये आणि यांचे जे मालक आहे ज्या कंपनीचे ते दिवसंगणित पैशांनी सुबत्तेने मोठे होत चालले आहे. वॉरेन हेस्टिंग वगैरे त्या प्रकारे जे होते ते सगळे पैशांनी सुबत्ता झाली होती. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जेव्हा केला त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं की नाही, आता ह्या कंपनीवर आपलं रेग्युलेशन असलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी अशा प्रकारचं रेग्युलेशन टाकण्यासाठी काय केलं होतं, सुरुवात केली आणि त्याचा एखाद्या कायद्याच्या माध्यमातून हळूहळू त्या प्रकारचं असलेलं रेग्युलेशन वाढवताना आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये असलेले विविध कायदे, 73चा कायदा, पिट्स इंडिया ॲक्ट, 1909चा कायदा, 1919चा कायदा आणि शेवटचा गणित असलेला 1935चा कायदा. मग अशा विविध कायद्यांच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या ह्या संदर्भामध्ये जी ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याचं अस्तित्व नायनाट केलं आणि डायरेक्टली ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिशांचं असलेलं संसद आणि त्या संसदेच्या माध्यमातून तयार केलेले कायदे हे भारतासाठी लागू होत गेले. मग भारतासाठी ह्या कायद्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी लागू होत गेल्या. कायद्यांची परिभाषा सांगण्यात आली, कायदा म्हणजे काय याचं महत्त्व पटवून दिलं. मग कुठंतरी भारतीय लोकांना, भारतीय वासियांना किंवा भारतामध्ये जे इंटेलेक्च्युअल लोक होते, जे हुशार लोक होते, जे समाजासाठी काहीतरी करू इच्छिणारे लोक होते, त्यांनी कुठंतरी विचार केला की नाही, आता इतके दिवस जो ब्रिटिशांनी कायदा बनवला आहे त्याच्यावर जगण्यापेक्षा आपण आपलं का नाही तयार करावं, आपल्याही पद्धतीने अशा प्रकारचा कायदा तयार करावा की त्या कायद्याच्या माध्यमातून स्वतंत्र भारताची कोनशिला ही राखल्या जाईल आणि त्याच्यावर आपला संपूर्ण भारत हा टिकला जाईल. त्यावर चर्चा चालू झाली, त्या प्रकारच्या असलेल्या हालचाली देखील चालू झाल्या. मग त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या गोष्टी तिथं डेव्हलपमेंट होत गेल्या. मग आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये गोलमेज परिषद ज्याचं नाव आहे, ह्या गोलमेज परिषद कुठेतरी त्या प्रकारची असलेली पायामुळे आपल्याला संविधान सभा किंवा संविधान बनवण्याची तुम्हाला दिसून येत आहे. नेहरू रिपोर्ट आहे, जिनाचे 40 पॉईंट्स आहे, सायमन कमिशन आहे, अशा विविध असंख्य गोष्टी इतिहासामध्ये जर तुम्ही चॅनलाइज करत गेल्या तर तुम्हाला दिसून येते की घटना निर्मितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, जेव्हा ॲनालिसिस करतो तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते की ह्या घटकांवर देखील क्वेश्चन आलेले. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की एक्झाम ओरिएंटेशन आपण ज्यावेळेस स्टडी करतो तर त्यावेळेस इथं कुठंतरी आपल्याकडं पर्टिक्युलर्स घटकांवर फोकस करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याकडं काही महत्त्वाचे घटक आहे, ते घटक आपल्याला बघायचे आहे. ज्यावेळेस आपण असं म्हणत असेल की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आणि संविधान सभेची मागणी वाढत चालली, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कायदा हा ब्रिटिशांच्याकडनं येत होता, त्या ब्रिटिशाच्या कायद्याला कुठंतरी आता साईडलाईन करावं आणि आपल्या भारताचं काहीतरी एक त्या साबूत अशा प्रकारचं असलेलं कॉन्क्रीट आपला कायदा तयार करावा की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण भारत चालवला जाईल, अशी मागणी होत चालली. अशा प्रकारची चढ उतार होताना आपल्याला दिसून येत आहे. मग अशा वेळेस झालं काय की ह्या सगळ्या मागणी होता वेळेस त्या मागणी फुलफिल होईल याची शाश्वती कधीच कोणाला नव्हती. का? कारण की गांधीजींनी ओळखलं होतं, गांधीजी असेल किंवा जे स्वतंत्र आपल्याकडं फ्रीडम फायटर्स होते त्यांनी ओळखलं की ब्रिटिशांना आपण फक्त निवेदनं देतोय आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला फक्त काही गोष्टी मान्य होता आणि काही गोष्टी मान्य होत नाही. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ऑब्झर्व करतो तर त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते की स्वतंत्रपूर्व काळाअंतर्गत आपल्या भारत देशाला संविधान पाहिजे आणि संविधान सभेची निर्मिती करावी अशा प्रकारची डिमांड चालू झाली. त्याच्या मागचं विविध कारणं, असहकार चळवळ असेल,
त्या प्रकारचं असलेलं नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट असेल, त्या प्रकारे असलेल्या नॉन पर्टिक्युलर्स असलेल्या ज्या काही गोष्टी असेल इतिहासामध्ये, त्या भरपूर झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. मग असहकार चळवळ असेल किंवा सविनय कायदेभंग असेल, अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून गांधीजींचं नेतृत्व आता जगभर प्रसिद्ध होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याची परिणिती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतासाठी स्वतंत्र संविधान बनावावं आणि संविधान सभा त्याच्यासाठी असावी याची मागणी सुरुवात झाली. मग 1920 असलेला असहकार आंदोलन, नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट, मग अशा प्रकारचं असलेलं हे आंदोलनाची पायाभरणी गांधीजींनी जेव्हा टाकली, तर गांधीजींनी हरिजन वृत्तपत्रामधून सामान्य जनतेला कळायला पाहिजे की नेमकं भारताचं असलेलं राज्य हे ब्रिटिशांच्याकडनं न चालता भारतीयांकडनं चालावं, याच्यासाठी कुठंतरी अप्रत्यक्षरित्या त्या प्रकारची असलेली हरिजनाच्या वृत्तपत्रामधून ब्रिटिशांसमोर मागणी ठेवली की येस, आम्हाला काय पाहिजे, आता अशा प्रकारची संविधान सभा पाहिजे की ह्या संविधान सभेच्या माध्यमातून आम्ही उद्या चालून संविधान तयार करणार आहोत. मग अशा प्रकारची ही मागणी आणि अशा प्रकारचं असलेलं सगळी गोष्ट 1922 अंतर्गत गांधीजींनी पहिल्यांदा तिथं अनौपचारिकरित्या तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण जसं म्हटलं की एखाद्या व्यक्तीने आणि एखाद्या पर्टिक्युलर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारच्या गोष्टीतून अनौपचारिकरित्या जर तिथं मागणी मांडत असेल तर ब्रिटिशर्स लोक त्याला एंटरटेन करत नव्हते. मग त्या प्रकारचं असलेलं संकल्पना आणि कल्पना कशी असायला पाहिजे, संविधान सभा कशी बनेल आणि संविधान सभेच्या माध्यमातून कसं रन केलं जाईल, याची पहिल्यांदा सर्वात पहिले कल्पना जी मांडली ते होते एम एन रॉय. कोण होते? एम एन रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय वॉज अ कम्युनिस्ट पर्सन. कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी विचारसरणीने झपाटलेला व्यक्ती. मानवेंद्रनाथ रॉयना ह्या गोष्टीची कल्पना आली की भारतामध्ये संविधान सभा बनू शकते. जेव्हा साम्यवादी विचारसरणीचे लोक एकत्र जमायला लागले, साम्यवादी विचारसरणीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषदा व्हायला गेले, त्यावेळेस एम एन रॉयनी तिथं स्वतःचं असलेलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा ब्रिटिशर्स असेल, ते कुठेतरी भांडवलशाही विचारसरणीचे लोक आहे आणि ते लोक भारताला कधीही पुढे जाऊ देणार नाही अनलेस अँड अंटिल जर आपण अशा प्रकारची मागणी जोर लावून धरणार नाही की तुम्हाला तुमचं संविधान पाहिजे आणि ह्या संविधानासाठी संविधान सभेची आवश्यकता आहे. जोपर्यंत तुम्ही मान्य करणार नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही, असं ठामपणे त्यांचं मत त्यांनी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे कल्पना ही सर्वात पहिले कोणाची आली तर मानवेंद्रनाथ रॉयची आली. परंतु परत तेच गोष्ट की एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारची कल्पना मांडणे आणि ती स्वीकृत करणे हे अशक्य होतं इंग्रजांच्या काळामध्ये. म्हणून कुठंतरी त्या प्रकारे डिसेंबर 1934 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने, कारण की साहजिकच आहे 1885 साली जर INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस जी स्थापना होत असेल आणि ह्या इंडियन नॅशनल काँग्रेस हा भारताचा फेस असेल तर साहजिकच आहे जोपर्यंत ह्या काँग्रेसने त्या प्रकारची मागणी करणार नाही तोपर्यंत ब्रिटिशांना धक्का पोचणार नाही. मग अशा प्रकारे कुठेतरी मानवेंद्रनाथ रॉयनी INCचे असलेले जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांना रिक्वेस्ट केली की साहेब तुम्ही काय करा की अशा प्रकारचा ठराव मांडा आणि त्या ठरावाच्या माध्यमातून इंग्रजांना काहीतरी सांगा की आम्हाला काय बनवायचं आहे, संविधान बनवायचं आहे आणि ह्या संविधान बनवण्यासाठी संविधान सभा काय आहे, आवश्यक आहे. म्हणूनच 1934 साली राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्याचा काय दाखवला होता, त्या प्रकारे संविधान सभेची अनौपचारिकरित्या मागणी ही केली होती. ब्रिटिशांनी अगदी हसत खेळत त्या गोष्टीला डावललं. ब्रिटिशांनी सांगितलं की इंडियन्स आर द बार्बेरियन इन नेचर, म्हणजे भारतीय लोक हे रानटी आहे आणि ते संविधान कधीही बनू शकत नाही. किंबहुना भारत हा कधी एकजूट होऊ शकणारा व्यक्ती नाही, एकजूट होणारं राष्ट्र नाहीये. तर अशा संदर्भामध्ये तुम्ही संविधान बनवणार कसं, म्हणजे अगदी ह्या शब्दामध्ये त्यांनी खिल्ली उडवली भारतीय लोकांची. पण ती गोष्ट आपण ॲक्सेप्ट केली आणि आपण चॅलेंज दाखवलं की यस वी कॅन मेड दॅट आणि अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून आपण तिथं सांगितलं की येस आम्ही बनवू शकतो. मग परत पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण त्या गोष्टीचा तगादा लावला, पर्सुएशन केलं, कंटिन्युअसली डिमांड केली की आम्हाला काय पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. मग परिणामस्वरूप कुठेतरी ब्रिटिशांना पण वाटत चाललं की नाही आता ह्या गोष्टीचं काय आहे, आपल्याला पूर्तता करणं गरजेचं आहे. हळूहळू त्या प्रकारचं असलेलं दुसऱ्या महायुद्धाची चाहूल पण लागली होती.
तसेच भारतामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी घडत गेल्या होत्या, जसं की 1942ला क्विट इंडिया मुवमेंट होणार होती, तर त्याच्या पहिले गांधीजींनी तयार केलेली जी मास मुवमेंट आहे किंवा चळवळीचा एक आपण पाया आहे, तो हळूहळू कुठेतरी चालू करताना आपल्याला दिसून येत आहे. कारण की आता हळूहळू लोकांना जागृती निर्माण झाली, लोकांमध्ये त्या प्रकारे स्वतंत्राची भावनाही निर्माण होत गेली आणि ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता हळूहळू आता ब्रिटिशांना करणं हे गरजेचं आहे हे कळून चुकलं होतं. म्हणून किंबहुना ह्या गोष्टीला डोक्यात धरून 1940 साली 1940 साली त्यावेळेस पहिल्यांदा भारतीयांनी आपल्याला सपोर्ट करावा, भारतीयांनी आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीची मागणी ही पूर्तता करावी यासाठी एक ऑफर दिली. त्याला ऑफरला नाव दिलं ऑगस्ट ऑफर. लॉर्ड लिथेनगो त्यावेळेसचे असलेले अध्यक्ष होते किंवा गव्हर्नर होते. त्यांनी काय ओळखलं की भारतीय लोक जे डिमांड करताय आणि ज्या पद्धतीने डिमांड करताय ते आता कुठंतरी व्हायलेंट नेचरची डिमांड होत चालली आहे. म्हणजेच काय की तुम्ही मागणी करताय, पहिले मागणी तुमची ही निवेदनाच्या आधारावर असायची की हां हे निवेदन घ्या, याच्यातल्या 4-5 डिमांड आहे, त्याच्यातल्या 2-3 फुलफिल केल्या तर भारतीय लोक शांत असायचे. परंतु आता पॅटर्न चेंज झाला. आता त्या प्रकारे असलेली जी डिमांड आहे ती व्हायलेंटिव्ह नेचरची झाली आणि ह्या व्हायलेंटिव्हच्या नेचरमुळं कुठेतरी उद्या चालून आपल्याला त्या प्रकारचा त्रास होऊ शकतो हे ब्रिटिशांना कळून चुकलं होतं. म्हणून ब्रिटिशांनी एक ऑफर मांडली भारतीय लोकांना, काय की यस वी आर ॲक्सेप्टिंग दॅट इफ यू वॉन्ट टू मेक द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली वी आर नेव्हर टू बी स्टॉप टू यू बट सब्जेक्ट टू कंडिशन. म्हणजेच काय की आम्ही मान्य करतो की तुमची असलेली जी संविधान सभा आहे ती बनवा तुम्ही, काहीही हरकत नसावी, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही की कशा प्रकारे तुम्ही बनवणार आहात. फक्त एक त्याच्यामध्ये असणार आहे काय की ह्या ऑफरच्या माध्यमातून सांगितलं की तुमची जी पण संविधान सभा बनवणार आहे त्याच्यामध्ये मुख्यतः कोण असणार आहे, भारतीय असणार आहे. कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1938 साली सांगितलं होतं की आमची घटना ही संपूर्णरित्या भारतीय लोकांनीच बनवली पाहिजे, अशा प्रकारचं आम्हाला काय पाहिजे त्याच्या अंतर्गत तिथं सदस्यत्व पाहिजे. मग ह्या संदर्भामध्ये कुठेतरी आपल्या मागणीला आणि भारतीय लोकांच्या मागणीला ब्रिटिशांनी अगदी हलक्या फुलक्या गोष्टीमध्ये घेऊन तिथं मान्यता दिली की बस ठीक आहे, तुम्हाला वाटतं ना तुम्हाला संविधान सभा पाहिजे आम्ही देतो, परंतु एक अटीवर काय की त्याच्या असल्या अंतर्गत काय असणार आहे, मुख्यतः भारतीय लोक असणार आहे. पण शब्द हा थोडा ॲम्बिग्युटेड होता, थोडा द्विधा मनस्थिती निर्माण करणार होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं काय, जर तुम्ही मुख्यता म्हणत असेल तर कदाचित मुख्यतेची व्याख्या ही कुठं संकल्पना समजून सांगितली नाही ब्रिटिशांनी किंवा त्या प्रकारे समजून सांगण्याचा तसदी नाही घेतली. का? कारण की त्यांनी सरळ सांगितलं, जर आपण आजच्या कंडिशनला बघायला गेलं तर आपण असं म्हणू की 60% फ्रॉम द ब्रिटिशर्स आणि 40% फ्रॉम द इंडियन्स. अशा पद्धतीने मेजॉरिटी ऑफ द पर्सन्स बिलॉंगिंग फ्रॉम द ब्रिटिश गव्हर्नमेंट दे विल बी असोसिएट विद इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. म्हणून तिथं शब्द काय टाकला, मुख्यतः हा भारतीय असायला पाहिजे. मग मुख्यतः म्हणजे काय की 60% ब्रिटिशर्स लोक आणि 40% इंडियन्स लोक घ्या, तुमची असलेली मुख्यतः संकल्पना समजावता आली. मग अशा वेळेस ह्या संकल्पना ज्यावेळेस त्यांनी ऑगस्ट ऑफर दिली त्यावेळेस भारतीय लोक आणि पर्टिक्युलर्स इंडियन नॅशनल काँग्रेस त्याच्यामध्ये खूप चिडली आणि इंडियन नॅशनल काँग्रेसने सरळ सांगितलं वी आर नॉट इंटरेस्टेड टू टेक युअर ऑफर्स ॲज इट इज. त्याच्यामध्ये बदल हा झाला पाहिजे. मग अशा प्रकारचे तिथं वाच्यता पहिल्यांदा फोडण्यात आली. दुसरी गोष्ट, ह्याच ऑगस्ट ऑफरला मुस्लिम लीगनी पण काय केली होती, फेटाळून लावली होती. साहजिकच आहे, ब्रिटिशांना आता सडो की पडो गोष्ट झाली होती आणि सोबतच 1942 किंवा 1942 त्या प्रकारे इयर उजाडलं आणि त्याच्यामध्ये क्विट इंडिया मुवमेंट म्हणजे चले जाओ आंदोलनाची चाहूल तिथं लागली. मग आता तर ब्रिटिश लोक परेशान झाले, नेमकं आता करायचं काय. कारण चले जाओ आंदोलन असेल किंवा चले जाओ आंदोलनाच्या माध्यमातून झालेली हिंसक कृती ही कुठेतरी ब्रिटिशांना चांगली झोंबली आणि ब्रिटिशांना आता त्या गोष्टी कळूनच चुकल्या होत्या की आता लवकरात लवकर आपलं बस्तान काय करावं लागणार आहे, बांधावं लागणार आहे आणि आता आपल्याला आपल्या मायदेशी परत जावावंच लागणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठंतरी परत दुसऱ्या महायुद्धाचं सावट हे ब्रिटिशांच्या याच्यावर किंवा ब्रिटिशांच्या अंगावर तिथं येताना दिसून येत होतं. मग त्याचा फायदा भारतीय लोकांनी घ्यावा अशा प्रकारची चर्चा चालू झाली.
मग कुठंतरी भारतीय लोकांना पर्टिक्युलर फ्रीडम फायटर जे होते त्यांना मनधरणी करण्यासाठी, त्यांचं मन जुळवण्यासाठी कुठंतरी परत आपल्या भारतीय लोकांनी ब्रिटिशांकडनं त्या प्रकारचं असलेलं सपोर्ट सिस्टीम तयार करावं दुसऱ्या महायुद्धामध्ये. त्यावेळेस आपल्याकडे 1942ला क्रिप्स मिशन काय केलं होतं, भारतामध्ये पाठवलं होतं आणि क्रिप्स मिशनच्या माध्यमातून आपल्याला ह्या महायुद्धाच्या असलेलं सपोर्टिव्ह सिस्टीम क्रिएट करण्यासाठी तिथं प्रोत्साहन पण देण्यात आलेलं होतं. आणि त्याच्या अंतर्गत काय सांगितलं की यस, आता आम्ही काय करतोय, तुमची मागणी ही जी आहे की काय संविधान सभा पाहिजे ती मान्य करतोय आणि त्या मान्य करता वेळेस संपूर्णतः म्हणजे पूर्णतः भारतीय लोक असेल अशा प्रकारची ही मागणी आम्ही काय करतोय, येस म्हणतोय. आणि इथं आता ब्रिटिशांचं कोणताही प्रकारचा हस्तक्षेप नसणार आहे, भारतीय लोकच संविधान सभेमध्ये असेल आणि भारतीय लोकांचंच तिथं रिप्रेझेंटेशन असेल अशा प्रकारची तिथं मागणी इथं आम्ही काय करतोय, मान्य करतोय. असं कुठंतरी पहिल्यांदा त्या प्रकारे तिथं क्रिप्स मिशनच्या माध्यमातून तिथं सांगण्यात आलं. म्हणजे बघा की क्रिप्स मिशनच्या माध्यमातून आता कुठेतरी संपूर्णतः भारतीय लोकांनीच बनलेली संविधान सभा असेल अशा क्लिअर कट तिथं सांगण्यात आलं. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशर्स लोक म्हणजे त्यांना विश्वास ठेवणे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखं होतं. मग साहजिकच आहे, प्रॉब्लेम तो झाला. आपण सांगितलं काय की आम्ही त्या प्रकारची असलेली मागणी करतोय, पण ती मागणी आम्हाला कुठंतरी अशा प्रकारच्या स्वरूपात द्या की ज्याच्या माध्यमातून आम्हाला खरंच पटेल की तुम्ही त्या गोष्टी मान्य करताय. मग तो दिवस उजाडला किंवा ते वर्ष उजाडलं ते म्हणजे काय, 2 जुलै 1946. वेळ लागला, परंतु याच्यामध्ये कुठेतरी इतिहासामध्ये त्या गोष्टी होत असताना कुठेतरी दिसून आलंय की नाही, आता भारतीय लोकांना संविधान सभा पण दिलीच पाहिजे आणि ती संविधान सभा 100% पूर्णतः कोण असणार आहे, भारतीय लोकांनीच बनलेली पाहिजे. अशा प्रकारची ही व्यवस्था ब्रिटिशांनी देण्यासाठी भारतामध्ये कॅबिनेट मिशन हे पाठवलं होतं. काय कॅबिनेट मिशन म्हणजे कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना. आणि ह्या त्रिमंत्री योजनेच्या अंतर्गत असं काही गोष्टी आखून दिल्या, अशा काही गोष्टी मांडून दिल्या की ज्याच्या माध्यमातून संविधान सभा कशी बनेल, संविधान सभेचं स्वरूप का असं असेल, संविधान सभा कशी काम करेल, ह्या सगळ्यांची पूर्तता त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅनच्या माध्यमातून तिथं सांगण्यात आलं. म्हणजे विचार करा, 1922 पासून जी डिमांड झाली आहे त्याची पूर्तता आणि संविधान सभेची असलेली प्रत्यक्षरित्या तिथं अस्तित्वात येण्यापर्यंत असलेला तारीख म्हणजे आपल्याला 2 जुलै 1946 पर्यंत ही वाट बघावी लागली. आणि फायनली 2 जुलै 1946 नुसार त्रिमंत्री योजनेनुसार भारतामध्ये संविधान सभा ही बनवण्याची योजना ही आखण्यात आली. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते की प्रत्येक पदोपदी आपल्याला त्या गोष्टी फॉलो कराव्या लागल्या आणि काही गोष्टीची डिमांड करण्यात आलेला आहे. मग आता हे तुम्हाला माहिती आहे की ग्रुप सीचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलं होतं की पहिल्यांदा कधी मान्य करण्यात आलंय, तर पहिल्यांदा ऑगस्ट ऑफरच्या द्वारे मान्यता करण्यात आले, मुख्यतः भारतीय लोक. ग्रुप सीचा क्वेश्चन आलेला आहे. आणि त्याच्यानंतर एक्साइज 2017ला याच्यावर क्वेश्चन आलेला आहे की त्रिमंत्री योजनेच्या माध्यमातून भारतामध्ये काय स्थापन झालेलं आहे, तर काय आहे त्या प्रकारे संविधान सभा ही स्थापन होताना आपल्याला दिसून येते. जर आपण म्हणत असाल की त्या प्रकारे आता कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजना, मग त्रिमंत्री योजनेअंतर्गत कोण कोण होते, तर 3 जण होते. कोण होते, लॉर्ड लॉरेन्स, अलेक्झांडर आणि क्रिप्स होते. कोण होते, लॉर्ड लॉरेन्स होते, अलेक्झांडर होते आणि क्रिप्स असताना आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या प्रकारचे असलेले 3 व्यक्ती, त्याच्यातले एक आपले भारतीय होते, त्या प्रकारे तिथं फोटो काढण्यासाठी. मग अशा प्रकारे हे जे 3 व्यक्ती होते, कोण कोण, लॉरेन्स, अलेक्झांडर आणि क्रिप्स, ह्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली किंबहुना यांनी तयार केलेली योजना म्हणजे त्रिमंत्री योजना. मग अशा प्रकारच्या ह्या त्रिमंत्री योजनेअंतर्गत काही गोष्टी सांगण्यात आल्या. काय सांगण्यात आल्या की संविधान सभा बनवा, परंतु संविधान सभा कशी बनवल्या जाईल, कोणत्या स्वरूपाची असेल, काय काय असेल, कोणत्या कोणत्या गोष्टी असेल, हे सगळं त्रिमंत्री योजनेअंतर्गत व्यवस्थितरित्या मांडणी करून दिली. मग सगळ्यात महत्त्वाचं असलेलं सगळ्यात फर्स्ट अँड फॉरमोस्ट गोष्ट काय सांगितली, तर ती सांगितली म्हणजे काय की जेवढे पण भारतीय लोक असेल, जेवढे पण भारतीय लोकांची संख्या असेल, ह्या संपूर्ण अखंड भारताअंतर्गत जेवढे पण लोक असणार आहे त्यांची वर्गवारी आपण लोकसंख्येच्या आधारावर करणार आहे, पहिली गोष्ट. आणि लोकसंख्येचा आधार घेऊन आपण त्यांची असलेली डिव्हिजन कशा पद्धतीने करणार आहे, तर साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे
एक सदस्य अशा प्रकारच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणजेच काय की ज्यावेळेस आपल्याला संविधान सभामध्ये सदस्य बोलवायचं आहे तर सदस्य साहजिकच आहे लोकांमधून आपण निवडून आणणार आहोत. मग लोकांमधून किंबहुना लोकांनी निवडून दिलेल्या एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून अशा प्रकारे केल्या जाईल. मग अशा प्रकारच्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा सदस्य निवडतो तर त्याचा बेस काय घेणार आहे, तर बेस घेणार आहे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. अशा प्रकारे आपण त्याचं कॅटेगरायझेशन करणार आहोत. मग याच्या पुढे जाऊन जर तुम्ही म्हणत असाल की 10 लाख लोकसंख्या असेल मग त्याची विभागणी कशी करायची, तर त्याची विभागणी जे समुदाय आहे त्या समुदायांचं असलेली विभागणी हे 3 आधारावर असणार आहे. एक शीख, मुस्लिम आणि साधारण असणार आहे. मग याचा अर्थ काय आहे की जेवढा पण आपल्याकडे समुदाय असेल त्या सर्व समुदायांचं काय झालं पाहिजे, योग्य ते प्रतिनिधित्व ह्या संविधान सभेमध्ये दिसलं पाहिजे. हा त्याचा मूळ आणि महत्त्वाचा असलेला उद्देश होता की ज्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या सगळ्या लोकांना काय दिलं पाहिजे, प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आणि ह्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या ह्या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन हे इक्वली शो झालं पाहिजे. का, कारण की आपल्याकडे असलेले हे प्रतिनिधित्व जर योग्यरित्या जर होत असेल तर त्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपण असं क्लिअरली सांगू शकतो की यस आपण शीख असेल, मुस्लिम असेल किंवा साधारण व्यक्ती असेल ह्या लोकांचं असलेलं रिप्रेझेंटेशन तिथं आपल्याला कळतोय. म्हणजे संपूर्ण भारतासाठी जेव्हा संविधान बनवलं जाईल तर ह्या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व आहे असं त्याच्या अंतर्गत शो केलं जाईल. मग ह्या सगळं त्रिमंत्री योजनेअंतर्गत सांगण्यात आलं होतं. पहिलं काय सांगण्यात आलं होतं की तुमचं असलेलं जी सदस्य संख्या आहे ते कशाच्या आधारावर डिक्लेअर केलं जाणार आहे, लोकसंख्येच्या आधारावर. मग लोकसंख्येच्या आधारावर कसं असेल तर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. आणि ह्या लोकसंख्येचं असलेलं डिव्हिजन्स, ह्या लोकसंख्येचं असलेलं विभागणीकरण हे कुठंतरी समुदायाच्या प्रतिनिधित्वावर अवलंबून असणारं. म्हणजेच काय की तुमचं असलेलं शीख, सर्वसाधारण आणि मुस्लिम समुदाय ह्या 3 घटकांच्या आधारावर आपण काय करणार आहे, तिथं बायफिकेशन्स करणार आहे. मग त्याच्यासाठी असलेले जे सीट्स अलोकेशन होते तर ह्या प्रकारची होती. आणि याच्यावर ही क्वेश्चन PSI 2013 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत बघितल्या. बघा परत एकदा रिव्हिजन. 22 पासून सुरुवात, 46 नुसार 2 जुलै 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅन, कॅबिनेट मिशन प्लॅनच्या माध्यमातून स्थापना. कॅबिनेट मिशन प्लॅननी असा प्लॅन दिला की संविधान सभा बनवणार आहात तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. लोकसंख्येचा आधार 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य आणि ह्या प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या. अजून ह्याच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काय की त्या प्रकारचं असलेलं हे जे सदस्यत्व आहे ते कसं विभागलं जाणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं काय की तुम्हाला संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे. कुठं, संविधान सभेअंतर्गत. मग संविधान सभेमध्ये जेव्हा तुम्हाला संपूर्णरित्या त्या प्रकारचं असलेलं प्रतिनिधित्व करायचं असेल तर कुठंतरी संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व हे झळकलं पण पाहिजे. फक्त तुम्ही बोलून नका दाखवू तर करून दाखवा. मग त्या पद्धतीने आपण संपूर्ण भारताच्या लोकसंख्येचं एक आराखडा तयार केला आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य अशा पद्धतीने नियर टू बी 389 सदस्यांचं काय 389 सदस्य होतील अशा प्रकारची संविधान सभा ही बनवण्याचं आपण ठरविण्यात आलं. मग आता हे 389 सदस्य जे होते ते एकाच प्रांतातून होते का हो, किंवा एकाच भूभागातून होते का, बिलकुल नाही. का, कारण की यांची असलेली विभागणी ही संपूर्ण भारताचं रिप्रेझेंटेशन करत आहे असं सांगणं गरजेचं होतं. मग अशा प्रकारचं असलेलं हे किती मेंबर्स होते, टोटल 389 सदस्य होते. मग आता 389 सदस्यांची विभागणी कशी दिसल, 292, 4 आणि 93 अशा प्रकारची त्याची विभागणी आपल्याला दिसून येते. मग 292 कोणते प्रांत किंवा 292 प्रतिनिधित्व किंवा सदस्य मंडळ कुठून येतील, तर त्या संदर्भामध्ये ब्रिटिश प्रांतातून. कुठून येतील, ब्रिटिश प्रांतातून. ब्रिटिश प्रांत म्हणजे काय की जिथं ब्रिटिशांचं डायरेक्ट काय असणार आहे, इनडायरेक्टली और डायरेक्टली तिथं कंट्रोलिंग मेजर्स असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर आपल्याकडे काय होते, गव्हर्नर होते. काय होते, गव्हर्नर होते. कोणते, एल्फिन्स्टन गव्हर्नर. एल्फिन्स्टन कोणाला अकाउंटेबल होते, गव्हर्नर जनरल्सला किंवा व्हाईसरॉयला. मग सेम त्या प्रकारे प्रत्येक प्रांतामध्ये जिथं जिथं जे आहे तिथं डायरेक्टली और इनडायरेक्टली जिथे ब्रिटिशांचं राज्य आहे असे किती 292 सदस्य मंडळी कुठून येणार होते, ब्रिटिश प्रांतामधून येणार होते.
मग हे झाले तुमचे ब्रिटिशांच्या प्रांतामधून आलेले 292. 4 कुठून होते तर 4 असे त्या संदर्भात असलेले चीफ कमिशनर प्रांत. काय चीफ कमिशनर प्रांत. आता चीफ कमिशनर प्रांत म्हणजे काय, जर आपण आजचं युनियन टेरिटरी, काय युनियन टेरिटरी किंवा आपण असं म्हणू की त्या संदर्भामध्ये जे आजचं असलेलं आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो ते म्हणजेच काय आहे चीफ कमिशनर प्रांत आहे. मग चीफ कमिशनर प्रांताच्या अंतर्गत कोणत्या गोष्टी किंवा कोणते येत होते तर 4 होते. कोणते, दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान, की जिथं डायरेक्टली कोणाचं कंट्रोल होतं तुमच्या असलेल्या गव्हर्नरचं किंवा व्हाईसरॉयचं होतं. बघा त्यावेळेस पण युनियन टेरिटरी नावाची कॉन्सेप्ट अस्तित्वात होती, परंतु नाव काय होतं चीफ कमिशनर प्रांत. काय होतं चीफ कमिशनर प्रांत हे आपल्याला दिसून येते. मग हे 4 त्या पद्धतीने. आणि 93 कुठून येणार होते, सदस्य भारतीय संस्थानिकेचे प्रतिनिधी, म्हणजे जेवढे संस्थानिक होते त्या संस्थानिकेचं असलेलं प्रतिनिधित्व याच्या अंतर्गत आपल्याला दिसून येणार होतं. म्हणजे हे 93 लोक अशा पद्धतीच्या माध्यमातून तिथून निवडून येणार होते किंवा ते नॉमिनेटेड करणार होते. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही लगान चित्रपट बघितला असेल, त्या लगान चित्रपटामध्ये पर्टिक्युलर जो राजा आहे तो कोणाच्या आधिपत्याखाली होता, ब्रिटिशांच्या होत्या. मग अशा प्रकारचा जो राजा तो एखाद्या व्यक्तीला निवडून वरती पाठवू शकतो किंवा तो नॉमिनेट करू शकतो संविधान सभेअंतर्गत. म्हणजे बघा की आपल्याकडं निर्वाचित म्हणजे आपण निवडणुका घेऊन कोणत्या माध्यमातून येणार होते लोक तर 292 आणि +4 हे लोक जे 93 आहे ते 93 कसे होणार होते नॉमिनेटेड. काय नॉमिनेटेड म्हणजे एका प्रकारे असलेले नॉमिनेशन करणारे. राजाला वाटत असेल की एखादा व्यक्ती संविधान सभेमध्ये जाण्यात कॅपेबल आहे तर त्याला पाठवून देत असेल, मग अशा प्रकारचे हे 93 वेगळे होते. परंतु प्रत्यक्षरित्या निवडणुका घेऊन आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडं 292 आणि +4 अशा 296 साठी ह्या निवडणुका घेतल्या. का, कारण की आपल्याला टोटल 389 सदस्यांची बैठक तिथं बसवायची होती. मग आता ह्या संदर्भामध्ये काय दिसून येतं की आपले जे सदस्य आहे कोणते 296 सदस्य, 296 सदस्यांसाठी काय घेण्यात आली होती, निवडणुका घेतली होती. आता बघा निवडणुका कशा होत्या. आता जसं आपण म्हणतो ना की एखादी निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये तुम्ही जाताय आणि वोट करताय आणि त्या प्रकारचा तो व्यक्ती निवडून येतो. परंतु संविधान सभेची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या झालेल्या निवडणुकीच्या आधारावर होती. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल पहिली गोष्ट शब्द काय महत्त्वाचा आहे, ही जी निवडणूक होती ती अप्रत्यक्ष पद्धतीने तयार झालेली. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आपल्याला 296 व्यक्तींना निवडून आणायचं होतं, पण कोणत्या बेसिसवर तर बघा इतिहासामध्ये तुम्हाला हा कायदा माहीत करणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय आहे 1935चा कायदा. ह्या कायद्यानुसार काय झालं होतं की पर्टिक्युलर असलेल्या स्वायत्ता दिली होती. काय दिली होती, स्वायत्ता दिली होती. कोणाला दिली होती स्वायत्ता, प्रांतिक सरकारांना. काय प्रांतिक सरकारांना इथं स्वायत्ता देऊन टाकली आणि सांगितलं काय की तुमचे कायदे तुमच्या प्रांतापर्यंत आणि तुमच्या प्रांताच्या मर्यादेपर्यंत तुम्ही कायदे बनवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. म्हणजे कुठंतरी प्रांत जे होते म्हणजे प्रोव्हिन्सेस होते त्या प्रोव्हिन्सेसला ऑटोनॉमी दिली आणि ह्या ऑटोनॉमीच्या माध्यमातून त्यांना कायदे करण्याचा अधिकार तिथं सबस्टिट्यूट करून टाकला की भाई आपका कायदा आप बना लो, नो इश्यू. मग अशा प्रकारचं असलेलं हे सगळं करता वेळेस पर्टिक्युलर असलेल्या काही प्रांतांनी स्वतःचं असलेलं कायदेमंडळ, काय कायदेमंडळ तयार केलं. कायदेमंडळ म्हणजे आज आपण जर आजच्या घडीला बघायला गेलं तर आजची असलेली विधानसभा आणि त्या प्रकारची असलेली विधान परिषद. मग आता हे विधानसभा जे विधान परिषद आपल्याला आजचं जे दिसून येत आहे ते 1935च्या कायद्यानुसार अशी गोष्ट तयार करण्यात आली होती. मग आता विधानसभा किंवा कायदेमंडळ त्यावेळेस असलेलं जे प्रांतामध्ये होतं त्याच्या अंतर्गत लोक काय करायचे, निवडून यायचे. काय करायचे, निवडून यायचे. मग निवडून आलेले व्यक्ती परत त्याच्यामध्ये काही लोकांना काय करायला जायचं, निवड केल्या जायची किंवा निवडून आलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून निवड करून त्या प्रकारे ह्या व्यक्तींची काय केल्या जायची, निवड तिथं केल्या जायची. म्हणजे थोडक्यात काय, जर आजचं उदाहरण घेतलं तर आपल्याकडे असलेले राज्यसभेचे जे खासदार आहे ते खासदार कसे निवडून देता हो, पहिले आपण ह्या खासदारांना कोण निवडून देतं, आपल्याकडचे असलेले आमदार निवडून देतो आणि आमदारांना कोण निवडून देतं, आपल्या असलेली साधी जनता निवडून देते.
मग जनता आमदारांना निवडून देणार, आमदार खासदारांना निवडून देणार. हे कुठं फॉलो केलं जाते? राज्यसभेच्या पर्टिक्युलर असलेल्या त्या इलेक्शनमध्ये. मग अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं जी इलेक्शन प्रोसेस फॉलो केल्या जाते त्याला म्हणतात अप्रत्यक्षरित्या फॉलो केली गेलेली इलेक्शन प्रोसेस. आणि ह्या इलेक्शन प्रोसेसच्या माध्यमातून त्या संविधान सभेवर विविध प्रकारचे 296 मेंबर्स हे अपॉइंट करण्यात आले होते किंवा ते निवडून आलेले आपल्याला दिसून येत आहे. आणि याच्यावरच क्वेश्चन विचारला होता ASO 2015 अंतर्गत. येतंय लक्षात? म्हणजे अशा प्रकारचं असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी की ज्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतंय की ही जी निवड झाली, निवडणुका झाल्या, ज्या संविधान सभेच्या सदस्यांची निवडणुका झाल्या, त्या सगळ्या अप्रत्यक्षरित्याच्या मांडणीतून किंवा माध्यमातून आपल्याला दिसून येतंय. येतंय लक्षात? मग अशा ह्या सगळ्या गोष्टी त्या महत्त्वाच्या आहे. किती मेंबर होते टोटल? 389 होते. त्याच्यापैकी 296 हे कसे करायचे होते आपल्याला? इलेक्शनच्या बेसिसवर. पण इलेक्शन कसं असणार आहे? अप्रत्यक्षरित्या माध्यमातून आपल्याला करताना आपल्याला तिथं दिसून ठीक आहे. चलो आता संविधान सभा हळूहळू बनली. संविधान सभा हळूहळू त्या प्रकारच्या अशा गोष्टीच्या माध्यमातून तयार झाली. संविधान सभेचं कामकाज आता आपल्याला काय करायचं होतं? चालू करायचं होतं. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, संविधान सभा जेव्हा बनली ना त्यावेळेस 296 मेंबरपैकी काही निवडून आले, काही निवडून नाही आले. परंतु सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे संस्थानिकांचा प्रॉब्लेम. ह्या संविधान सभेमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे द पार्टिसिपेशन ऑफ अ प्रिन्सली स्टेट्स. प्रिन्सली स्टेट जे होते ना, दे वर नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल टू टेक द पार्टिसिपेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली किंवा दे वॉन्ट टू बी टेक द पार्टिसिपेशन विद इन दिस प्रोसेस. त्यांना कधीही वाटत नव्हतं की आम्हाला काय त्या प्रकारचं असलेलं इथं इन्व्हॉल्वमेंट व्हायचं. कारण की त्यांचा एक विचार होता की ब्रिटिशर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली अधिसत्ता जिवंत आहे. उद्या चालून अशा प्रकारचं INC म्हणजे नॅशनल काँग्रेस जर येत असेल तर उद्या आम्हाला कोणत्याही प्रकारची स्वायत्ता राहणार नाही. वी हॅव टू बी सबज्युम आवर पॉवर अंडर द नेम ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. मग ह्या भीतीपोटी सुरुवातीच्या असलेल्या संविधान सभेच्या काही कामकाजामध्ये काही दिवस ह्या 93 किंवा 93 असलेल्या संस्थानिकांनी पार्टिसिपेशन करताना आपल्याला दिसून येत नाही. का? कारण की त्यांना वाटत होतं भीती की इंग्रज जर गेले तर आपल्यावर अधिराज्य कोण गाजवणार आहे? काँग्रेस लोक गाजवतील. त्यामुळं वी आर नॉट इंटरेस्टेड टू टेक द पार्टिसिपेशन विद इन दिस कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. मग अशा 93 लोक सोडून बाकीचे जे निवडून आलेले आहे या लोकांच्या माध्यमातून आपल्या संविधान सभेचं असलेलं कामकाज हळूहळू रित्या त्या प्रकारे पुढे सरकताना आपल्याला दिसून येत आहे. मग आता सगळ्या डेट्स न लक्षात ठेवता एक्झाम ओरिएंटेशननी कोणत्या डेट्सवर कंटिन्युअसली फोकस करून क्वेश्चन विचारलेला आहे ते समजणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला दिसून येते की संविधान सभेची बैठक आणि संविधान सभेच्या माध्यमातून झालेल्या बैठकी अंतर्गत जे डेट्स आहे त्या डेट्सचं असलेलं वर्गीकरण 4 याच्यामध्ये करता येऊ शकतं. एक आहे 9 डिसेंबर 1946, दुसरा आहे 11 डिसेंबर 1946, तिसरा आहे 13 डिसेंबर 1946 आणि 25 जानेवारी 1946. मग अशा प्रकारचं असलेलं त्या प्रकारचं असलेलं 47. मग अशा प्रकारे इथं आपल्याला दिसून येतं की 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर आणि 25 जानेवारी 1947 ह्या डेटला काय काय झालेलं आहे. कारण की ह्या डेट संविधान सभेच्या असलेल्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या आहे की नेमकं ह्या डेटला काय झालंय, डेटला कोणत्या गोष्टी ॲडॉप्ट केल्या आहे आणि डेटच्या माध्यमातून आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग आपल्याला काय दिसून येतं तर पहिली डेट आहे 9 डिसेंबर 1946. काय आहे? 9 डिसेंबर 1946. बघा आता ह्या डेटवर नियर टू बी कुठं क्वेश्चन्स आलेले. ASO 2011, 14, STI 2019, ॲग्री 2017 आणि ESI 2016 अशा प्रकारचे असलेले इतके दिवस किंवा इतक्या वेळेस इतक्या वर्षी याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. कोणत्या तारखेवर? 9 डिसेंबरच्या याच्यावर. म्हणजे विचार करा संविधान सभेच्या निर्मिती अंतर्गत पहिली बैठक ज्या दिवशी भरली ती डेट म्हणजे काय? 9 डिसेंबर 1946. ही एवढी महत्त्वाची असलेली डेट आहे की ज्याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन्स काय विचारलेले आहे इथं आयोगाने घेतलेले आहे. मग आता ह्या डेटला काय झालं तर ह्या डेटला सगळ्यात महत्त्वाची असलेली गोष्ट झाली ती म्हणजे काय
की संविधान सभा जेव्हा बनवली गेली आणि संविधान सभेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी झाल्या, तर त्यावेळेस ह्या संविधान सभेची असलेल्या पहिल्या बैठकीअंतर्गत आपल्याला या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आणि व्यक्तीचं असलेलं पदग्रहण हे करणं गरजेचं होतं. का होतं? कारण की जर तुम्ही सभा म्हणत असाल आणि सभा ही विदाऊट अध्यक्षशिवाय झाली तर त्या सभेला काही अर्थ असेल का? नाही. त्यामुळं 9 डिसेंबर 1946 रोजी अशा प्रकारची असलेली पहिली सभा भरवता वेळेस आपण तात्पुरत्या अध्यक्षांची निवड केली आणि तात्पुरत्या अध्यक्षांची असलेली निवड ही फ्रान्सच्या पद्धतीने करण्यात आली. फ्रान्सची पद्धत म्हणजे काय? फ्रान्स या देशामध्ये एखाद्या सभेचं नवीन सभा बसत असेल तर नवीन सभेचे अध्यक्ष हे वयस्कर व्यक्ती किंवा जे आपण म्हणतो की त्यांचं एक वरिष्ठ काम आहे आणि ह्या वरिष्ठनुसार आपण त्यांना रिस्पेक्ट किंवा मानपान म्हणून त्या व्यक्तीला त्या पदावर बसवतो, असं फ्रान्सच्या असलेल्या प्रत्येक सभेमध्ये अरेंज केलं जातं. सेम प्रोसिजर वी हॅव बीन फॉलोड इट विदिन द पर्टिक्युलर फर्स्ट सेशन ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. मग त्याच्या अंतर्गत सरळ सांगितलं की यस, फ्रान्सच्या पद्धतीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, काय डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे कोण असणार आहे? तात्पुरते अध्यक्ष म्हणून इथं विराजमान होणार आहे, असं 9 डिसेंबर 1946 रोजी आपण डिक्लेअर केलं आणि किंवा त्या संविधान सभेमध्ये मान्यही केलं होतं. मग आता ह्या संदर्भामध्ये सच्चिदानंद सिन्हा व्हावे अशा प्रकारची असलेली मागणी कोणी केली? तर मागणी किंवा त्या प्रकारचं निवेदन दिलं ते होते जे.बी. कृपलानी यांनी शिफारस केली आणि त्यांना तात्पुरते अध्यक्ष म्हणून तिथं स्वीकृत करण्यात यावं असं त्यांनी प्रकारे निवेदन केलं आणि त्या सगळ्यांनी सर्वानुमत ह्या गोष्टी मान्य केला. साहजिकच सच्चिदानंद सिन्हा वॉज द ओल्डेस्ट पर्सन अँड द एक्सपिरियन्स पर्सन विदिन दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. हे महत्त्वाचं होतं म्हणून त्यांना आपण काय केलं? एक मानाचं स्थान म्हणून आपण त्यांना तिथं देण्यात आलं. मग दुसरं काय झालं ह्याच दिवशी? तर दुसरं झाले की फ्रँक अँथनी, कोण? फ्रँक अँथनी यांना तात्पुरत्या स्वरूपाचे काय करण्यात आले आहे? उपाध्यक्ष म्हणून तिथं निवड करण्यात आली. म्हणजे बघा, एका साईडला अध्यक्ष आणि दुसऱ्या साईडला उपाध्यक्ष ह्या दोघांचीही निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची आपल्याला तिथं होताना दिसून येते. फ्रँक अँथनी वॉज द कन्सिडर ॲज अ अँग्लो इंडियन्स कम्युनिटी रिप्रेझेंटेशन होतं. आज तर आपण अँग्लो इंडियन्सला रिप्रेझेंटेशन कमी केलं आहे, परंतु त्यावेळेस अँग्लो इंडियन्सचं असलेलं महत्त्व आणि अँग्लो इंडियन्सने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन विदिन द फ्रीडम हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळं त्यांना मान म्हणून आपण अशा प्रकारचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा आणि उपाध्यक्ष हे आपण कोणाला केलं आहे? त्या प्रकारचे असलेल्या फ्रँक अँथनी यांना कन्सिडर केलं होतं. मग याच्यासोबतच 9 डिसेंबरला काय झालं? तर 9 डिसेंबरला ज्यावेळेस डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे निवडून आले किंवा त्या प्रकारे त्यांना तिथं बसवलं, विराजमान केलं, तर त्यावेळेस आपल्या संविधान सभेला आणि पर्टिक्युलर असलेल्या ह्या अध्यक्षांना, जे पण अध्यक्ष होणार होते त्यांना आपण म्हणतो ना की ग्रॅटिट्यूड द्यायचं होतं किंवा त्या प्रकारे त्यांचं स्वागत करायचं होतं. त्यासाठी US असेल, ऑस्ट्रेलिया असेल, चीन असेल ह्या देशांकडून अभिवादन पद अशा प्रकारचे पत्र आले. मग त्या पत्राला उद्देशून संबोधून आणि सच्चिदानंद सिन्हांनी काय केलं होतं? ग्रॅटिट्यूड तिथं डिस्क्लोज केलं होतं की यस, इट इज थँक्स टू एव्हरी कंट्रीज हु आर सेइंग दॅट की इंडिया इज अ नाउ लिबरल कंट्री, इंडिया इज अ लिबरेटेड कंट्रीज. मग अशा प्रकारचं त्याच्या भाषण अंतर्गत तिथं सगळ्या गोष्टी सांगण्यात आलं. हे झालं तुमची पहिली डेट. कोणती डेट होती? 9 डिसेंबर 1946. आता आपल्याला बघायची आहे पुढची डेट. ते पुढची डेट म्हणजे काय होती? 13 डिसेंबर 1946. 11 डिसेंबर 1946. आता बघा नेमकं ह्या डेटला काय झालं? जसं की कोणत्याही सभा असेल त्या सभेचे असलेले अध्यक्ष हे तात्पुरते कधीच राहत नाही, तर त्याला काहीतरी परमनंट मेंबरशिप असायला पाहिजे. मग त्याच प्रकारे ह्या संविधान सभेचं असलेलं परमनंट मेंबरशिप किंवा परमनंट अध्यक्षपद हे कोणाला द्यावं यावर चर्चा जेव्हा चालू झाली त्यावेळेस रिस्पेक्टफुली पर्सन म्हणून सगळ्यात पहिले समोर नाव आलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं. त्याच्यावर डिबेट झाले भरपूर लोकांचे की कोणाला करायचं, कोणाला नाही करायचं. परंतु आपण जसं म्हणतो की एखादा व्यक्ती बाय इंटेलेक्च्युअली असेल, सोशल इन्फ्लुएन्सिंग असेल किंवा त्या प्रकारचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल, तर अशा प्रकारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं कॉन्ट्रीब्युशन पण होतं आणि कुठेतरी एक आपण म्हणतो डेकोरम मेंटेन करणं, फॉर द मेंटेनिंग द डेकोरम ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, त्याच्यासाठी असा व्यक्ती असायला पाहिजे, इन्फ्लुएन्सिंग कॅरेक्टर असायला पाहिजे. त्यावेळेस आपल्या डोक्यात नाव आलं ते म्हणजे काय? डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण अशा प्रकारचं असलेलं परमनंट, शब्द काय आहे, परमनंट म्हणजेच कायमस्वरूपीचं असलेलं अध्यक्ष म्हणून काय करण्यात आली आहे, निवड तिथं करण्यात आलेली. मग ही सगळ्यात महत्त्वाची घटना 11 डिसेंबर 1946 रोजी आपल्याला दिसून येते. कधी? 11 डिसेंबर 1946 रोजी. मग आता दुसरं काय घडलं त्या दिवशी, तर त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं सर बेनेगल नरसिंग राव यांना काय केलं होतं, घटनाचे सल्लागार म्हणून तिथं स्थापित करण्यात आलं होतं. आता ह्या BN रावच्या संदर्भात फार इंटरेस्टिंग फॅक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी म्हणजे तुम्ही जर यांचं वाचलं तर तुम्हाला काही गोष्टी ज्ञान होतील किंवा त्या गोष्टी अप्रूप वाटतील. ज्यावेळेस आपण असं म्हणतो की भारतामध्ये एवढे हुशार लोक होते, इंटेलेक्च्युअल लोक होते, तरी भारताला संविधान बनवण्यासाठी वेळ का लागला, तर बेसिकली ह्या लोकांना आपण जाणलं नाही किंवा त्यांचं असलेलं आपण ॲड्रेसिंग केलं नाही. ज्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्स चालू होते, गोलमेज परिषदा चालू होत्या, त्यावेळेस मॅकडॉनल्ड्स तिथं अध्यक्ष म्हणून तिथं विराजमान होते. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची डिमांड करताय, कॉन्स्टिट्यूशन मेकिंगची डिमांड करताय, पण तुम्ही ह्या आमच्याकडं कशाला करताय ना, तुमच्याकडं डॉक्टर BR आंबेडकर सर आहे, तुमच्याकडे BN राव सर आहे, ह्या लोकांना तुम्ही हाताशी घ्या आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही संविधान बनवा. एवढी महानता त्या लोकांना, आपल्या लोकांची होती, परंतु शोकांतिका ही होती की भारतीय लोकांना हे लोक ओळखू शकलो नाही. BN राव हे आपल्याकडं संविधान सभेचे सदस्य नसतानाही सुद्धा त्यांना आपण कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर किंवा लीगल ॲडवायझर म्हणून तिथं कन्सिडर केलं, बिकॉज ऑफ डॉक्टर BR आंबेडकर सर नोज दॅट की दिस पर्सन कॅन बी डू एनिथिंग. हे एवढे विद्वान व्यक्ती होते BN राव. तुमच्या माहितीच तो BN राव त्यावेळेसचे युनायटेड नेशनचे पर्टिक्युलर असलेले सेक्रेटरी देखील राहून गेले होते. ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे पण न्यायाधीश होण्याची पात्रता त्याच्या अंगी होती. एवढे मोठे ते विद्वान व्यक्ती होते. आणि अजूनही याच्यापेक्षाही गमतीशीर गोष्ट म्हणजे काय की संविधानामधले 247 नियर टू बी 247 अशा प्रकारची कलम ही भारताच्या संविधानामध्ये जे दिसत आहे ते कोणी दिलेली आहे, BN राव सरांनी स्वतः दिलेली आहे. आणि ती ॲज इट इज आपण कॉपी पेस्टेड केली आहे, किंबहुना त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून आपण इन्सर्ट केलेली आहे. दिस इज द ब्युटी ऑफ दिस BN राव सर. ही फार अनडिस्क्लोजेबल किंवा आपण म्हणतो ना अनआयडेंटिफाईड फॅक्ट्स आहे की ज्याच्या माध्यमातून कळतंय की ह्या व्यक्तीचं स्थान किती महत्त्वाचं आहे. मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या व्यक्तींना, ह्या सरांना कायदेशीर घटनात्मक सल्लागार किंवा लीगल ॲडवायझर म्हणून काय केलं होतं, आपण अपॉइंट केलं होतं. आणि ते पण कोणी, तर लॉर्ड वेवल यांनी काय केली होती, यांची निवड केली होती. किंबहुना असं म्हणता येईल की लॉर्ड वेवल सर नोज द एक्झॅक्टली द कॅलिबर ऑफ दिस पर्सन. डॉक्टर BR आंबेडकर सर पण फार अप्रिशिएट करत होते यांच्या कामाबद्दल, कारण की एवढे इंटेलेक्च्युअल हे पर्सन आपल्याला संविधान सभेच्या कामामध्ये हातभार लावणारे व्यक्ती म्हणून झाले होते. सोबतच त्या प्रकारे 11 डिसेंबरला तिसरी घटना घडली, ती म्हणजे काय, घटनेचे समितीचे सचिव, काय घटना समितीचे सचिव म्हणून HV अय्यंगार यांना काय केलं होतं, अपॉइंट केलं होतं. मग ह्या 3 घटना 11 डिसेंबर 1946 अंतर्गत होताना आपल्याला दिसून येतं. कोणतं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद परमनंट अध्यक्ष झाले, BN राव घटनात्मक सल्लागार म्हणून झाले, आणि घटना समितीचे सचिव म्हणून कोण होते, HV अय्यंगार इथं त्या प्रकारे त्यांना अपॉइंट करण्यात आलं होतं. मग अशा प्रकारच्या 3 घटना किंवा 3 गोष्टी आपल्याला 11 डिसेंबर 1946 दिवशी होताना दिसून येते. मग PSI 2012, MSc 2018, STI 2012, PSI 2016, कंबाईन 2018 आणि कंबाईन 2019 इतक्या वेळेस याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे ह्या डेटवर. म्हणजे बघा आपल्याला फॅक्ट्स टू फॅक्ट माहिती असायलाच पाहिजे. आता पुढची डेट काय आहे, 13 डिसेंबर 1946. आता बघा 13 डिसेंबर 1946 हा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली किंवा संविधान सभेमध्ये माइलस्टोन आहे किंवा आपण असं म्हणू कोनशिला आहे. का कोनशिला आहे, कारण की आपण संविधान बनवण्यात म्हणजे संविधान बनवण्याची काम हाती घेतलेलं आहे, संविधान बनवतो आहोत आणि संविधान सभेच्या माध्यमातून हे संविधान बनवायचं काम घेतोय. परंतु नेमकं ह्या संविधानाचा उद्देश काय आहे, संविधान का बनवत आहोत किंवा संविधानाच्या माध्यमातून आपण लोकांना काय देणार आहोत, ह्या गोष्टी लोकांना अप्रूप करत होत्या किंवा लोकांना त्या गोष्टी अज्ञानात होत्या.
मग ह्या गोष्टी लोकांपर्यंत कळाव्या आणि लोकांच्या माध्यमातून समाजाच्या मध्ये कळावं की आपण संविधान का तयार करतोय आणि या संविधानाचं वैशिष्ट्य काय असणार आहे। मग याच्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी तशा प्रकारचं असलेलं उद्देश सांगणारं उद्देश पत्रिका जाहीर केली। त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन। What are the objective of this constitution? What are the objective we have been achieved? What are the objective has to be followed by the particular state government or Indian government? ह्या सगळ्या गोष्टी तिथं समजून सांगितल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी। and this shows that the caliber of our freedom fighters। बघा एवढ्या प्रकारच्या गोष्टी ते वाटत असले तर त्यांनी सांगितलं पण नसतं ना। ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन का प्रस्थापित करावं का नाही करावं हे सांगितलं नसतं तरी आपल्याला धकलं असतं, परंतु तरी पण त्यांची मोरल ड्युटी आहे की सामान्य जनतेला हे कळावं आणि लोकप्रतिनिधींना कळावं। याच्यासाठी ह्या गोष्टी सांगता वेळेस कुठंतरी त्या महत्त्वाच्या आहे हे कळणं गरजेचं आहे। मग उद्या चालून किंवा पुढं चालून ह्याच उद्देश पत्रिकेचं आपण प्रस्तावनेमध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसून येत आहे। मग आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पर्टिक्युलर 13 डिसेंबर 1946 रोजी ही उद्देश पत्रिका मांडली तर त्याची स्वीकृती ही पण घटना समितीला करावी लागली। का? कारण की उद्या चालून ह्याचंच उद्दिष्ट प्रस्तावनेमध्ये रूपांतर होत असेल तर संविधान सभेने त्याला मान्यता द्यावी। याच्यासाठी 22 जानेवारी 1947 ला म्हणजे अवघ्या एका महिन्यात, बघा एका महिन्यात म्हणायला हरकत नाहीये, 13 डिसेंबर ते 13 जानेवारी एक महिना आहे, तर 13 डिसेंबर ते 22 जानेवारी मध्ये हा एक महिना आणि अजून काहीतरी दिवस। मग अशा प्रकारच्या एका महिन्यामध्ये ह्या गोष्टीला लगेच मान्यता दिली आणि आपण ठामपणे सांगितलं दीज आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन अँड वी हॅव टू बी अचीव्ह दीज ऑल द थिंग्स विच आर निडेड टू बी फुलफिल बाय द इंडियन गव्हर्नमेंट। मग अशा प्रकारचं असलेलं हे स्वमुखानी आपण कुठेतरी कमेंडेबल आहोत, कुठेतरी त्या प्रकारच्या गोष्टी उत्तरदायित्व आहो अशा प्रकारे तिथं ठामपणे पंडित नेहरूंनी सांगितलं। मग ती डेट होती 13 डिसेंबर 1946 ला। याच्यावर क्वेश्चन MPSC 14/2016 याच्यावर क्वेश्चन आहे, कदाचित त्याच्यामध्ये जास्त पण आला असेल, माझ्याकडनं राहिलं असेल त्याच्यामध्ये मार्क करायचं। आता नेक्स्ट काय झालं, 25 जानेवारी 1947 पुढची तारीख काय होती, 25 जानेवारी 1947 काय केलं, याच्या अंतर्गत HC मुखर्जी यांना काय केलं होतं, संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडले होते। आपल्याकडे त्या प्रकारचं असलेलं अध्यक्ष आपण तेव्हाच निवडून दिले 11 डिसेंबरला, परंतु त्या संदर्भामध्ये आपल्याकडे उपाध्यक्ष हे तात्पुरतेच होते, परमनंट नव्हते। मग ते परमनंट उपाध्यक्ष आपण काय केले होते, 25 जानेवारी 1947 ला आपण तिथं निवड केली त्यांची उपाध्यक्ष कोणाची, HC मुखर्जी यांची। मग आता ओव्हर द टाइम पिरियड सगळ्या गोष्टी होत गेल्या, ओव्हर द टाइम पिरियड्स सगळ्या गोष्टी फुलफिल होत गेल्या, ओव्हर द टाइम पिरियड्स काही घटना घडत गेल्या भारतीय इतिहासांतर्गत। आणि सगळ्यात महत्त्वाची दुर्दैवी गोष्ट म्हणजे काय की 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन प्लॅन हा इम्प्लिमेंट करण्यात आला। त्याच्या मागची पार्श्वभूमी वेगळी आहे, डायरेक्ट ॲक्शन प्लॅन जिना यांचा, जिनांनी खूप काही गोष्टी मागणी धरून ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर रॅडक्लिफ ह्या साहेबांनी तर अगदी बसल्या बसल्या, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल किंवा गमतीशीर गोष्ट आहे की रॅडक्लिफ साहेबांसमोर नकाशा ठेवला आणि सांगितलं की साहेब याच्यामध्ये असलेली डिमार्केशन करा, भारत पाकिस्तानची फाळणी करायची आहे त्याच्यानुसार काही गोष्टी करा, त्यासाठी लाईन आखून द्या। तर त्यांनी न उठता जागेवर बसून फक्त अशा रेष मारली आणि इट विल बी कन्सिडर ॲज द लाईन ऑफ अ पर्टिक्युलर पाकिस्तान आणि इंडिया, अशा प्रकारची ती रॅडक्लिफ साहेबांनी तिथं रेष आखून दिली आणि त्याचा परिणाम खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष उतरवण्यासाठी 3 जून 1947 ला माउंटबॅटन आले आणि माउंटबॅटननी तिथं शिक्कामोर्तब केला की यस दीज आर द 2 नेशन थेरीज आणि 2 नेशनच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान हे वेगळे झाले असं क्लिअर करून सांगण्यात आलं। दुर्दैवीची गोष्ट आहे की भारतामध्ये जातीय तणाव आणि जातीयाच्या माध्यमातून झालेली विभागणी ही फार छळवणूक होताना आपल्याला दिसून येते, परंतु काही गोष्टी डायजेस्टेबल आहे, काही गोष्टी ॲक्सेप्टेबल करावं लागणार आहे की फाळणी ही त्यावेळी काळाची असलेली गरज होती असं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे। मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या संविधान सभेमध्ये पण काय होताना दिसले, आपल्याला फूट पडताना आपल्याला दिसून येते। मग झालं काय, पुढं झालं, भारत स्वतंत्र झाला। भारताच्या पद्धतीने किंवा भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी भारत स्वतंत्र कायदा 1947 हा निर्माण केला।
कारण की 2 नेशन थेरी तयार झाल्या, पाकिस्तानला वेगळं करायचं होतं आणि इकडं आपल्या भारताला वेगळं करायचं होतं. मग अशा प्रकारच्या असलेल्या गोष्टीमुळं कुठंतरी आपल्याला एक कायदा तयार करावा लागणार होता, कारण की ह्या कायद्यानी ब्रिटिशांची पॅरामाउंटसी म्हणजे ब्रिटिशांचं असलेलं आधिपत्य हे संपूर्ण नष्ट होणार होतं. मग सेम त्या प्रकारे ह्या कायद्याच्या माध्यमातून भारताला स्वतंत्र अस्तित्व भेटलं आणि दुसरी गोष्ट भारताच्या असलेल्या संविधान सभेला सगळ्यात महत्त्वाचा शब्द भेटला, तो म्हणजे काय, सार्वभौमत्वता. काय, सार्वभौमत्वता म्हणजेच काय की ह्या कायद्यानुसार एक तर पॅरामाउंटसी ब्रिटिशांची डिलीट झाली, म्हणजे ब्रिटिशांचं आधिपत्य डिलीट झालं. दुसरी गोष्ट आपल्या संविधान सभेला काही गोष्टीचं ॲडिशनल काम भेटलं. मग कोणतं काम भेटलं, तर पहिली गोष्ट तुमच्या संविधान सभेला सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम सभेला काय केलं, सार्वभौमत्वाचा दर्जा तिथं प्राप्त होताना आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की संविधान सभेला आता कशाचा दर्जा भेटला होता, कायदे मंडळाचा दर्जा आपल्याला भेटल्यानं दिसून येत आहे. म्हणजे बघा ह्या स्वतंत्र कायदा 1947 अंतर्गत 3 गोष्टी घडल्या. एक तर संविधान सभेला सार्वभौमत्व भेटलं, दुसरं त्या प्रकारचं असलेलं कायदे मंडळाची जबाबदारीही भेटली आणि तिसरं ह्या कायद्याने केलं ते म्हणजे काय, जे 389 सदस्य होते त्या 389 सदस्यांची काय केली होती, संख्या कमी झाली, 299 आपल्याला होताना दिसून येते. का, कारण की याच्या अंतर्गत जे पूर्वी असलेले बलुचिस्तान किंवा तिथून येणारे निवडून येणारे लोक, तुमचं असलेला ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान, इथून येणारे बंगालमधून येणारे काही लोक, अशा विविध प्रकारच्या प्रांतामधून येणाऱ्या लोकांची विभागणी करण्यात आली आणि अख्खं फक्त भारतासाठी असलेलं संविधान आणि संविधानासाठी केलेली संविधान सभा याच्यामध्ये असलेली संख्या आता काय होताना दिसते आपल्याला, 299 होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या स्वतंत्र कायद्यानुसार 3 गोष्टी घडल्या, सार्वभौमत्व, संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा आणि तिसरं काय झाली होती, संख्या ही कमी झाली होती. मग आता याच्या अंतर्गत जो दुसरा पॉईंट जो आहे कायदे मंडळाचा दर्जा म्हणजे काय झालं, तर सिंपल भाषेमध्ये आता संविधान सभेला 2 कामं आली. एक तर स्वतंत्र भारतासाठी संविधान बनवणे आणि दुसरं स्वतंत्र भारतासाठी कायद्याची निर्मिती करणे. म्हणजेच काय की संविधान सभेला ॲक्टिंग ॲज अ पार्लमेंट म्हणून हा दर्जा प्राप्त झाला. आज आपण म्हणतो ना की संविधान किंवा आज संसद काय बनवतो, कायदे बनवतो, सेम त्या प्रकारे तिथं कायदा बनवण्याची तिथं पॉवर इथं दिसते. मग आता ह्या गोष्टीच्या अंतर्गत काय बदल झाला, तर आपल्या संविधान सभेची ज्यावेळेस बैठक बसणार आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला घटना निर्मिती करायची आहे तर त्यावेळेस त्याचे अध्यक्ष कोण होणार होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होणार होते. म्हणजेच काय की आपल्याकडे असलेले ह्या डॉक्टर राजेंद्र प्रसादाच्या माध्यमातून ज्यावेळेस घटना निर्मिती केल्या जाईल तर त्याचे प्रिसाइडिंग ऑफिसर कोण होणार होते, राजेंद्र प्रसाद हे होणार होते. आणि ज्यावेळेस आपल्या संविधान सभेच्या अंतर्गतच कायदे बनवण्याची प्रोसेस जेव्हा फॉलो केल्या जाते तर त्यावेळेस त्याचे अध्यक्षस्थान कोणाला भेटणार होते, ग.व. मावळंकर किंवा जी.व्ही. मावळंकर हे होताना आपल्याला दिसून येतं. जी.व्ही. मावळंकर म्हणजे महाराष्ट्रीयन पर्सन वॉज अ इंटेलेक्च्युअल पर्सन, असं म्हणतात की शब्दांचं इतकं वजन होतं त्यांचं संविधान सभेअंतर्गत की त्यांनी सांगितलेला एखादा निर्णय किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गोष्ट हे कोणी लवकर डावलत नव्हतं. एवढं महाराष्ट्राचं वजन तेव्हापासून दिल्लीच्या तख्तमध्ये आहे. पण तो भाग वेगळा की त्या प्रकारच्या नंतर गोष्टी कमी होत गेल्या. मग अशा प्रकारचं असलेलं हे कायदे मंडळाचं ज्यावेळेस रूपरेषा आखायची असेल, कायदे मंडळ म्हणून जेव्हा काम करायचं असेल तर त्यावेळेस अध्यक्ष कोण होते, जी.व्ही. मावळंकर. आणि ज्यावेळेस घटना निर्मिती करायची त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज अ कन्सिडर ॲज अ प्रिसाइडिंग ऑफिसर दॅट पर्टिक्युलर पोस्ट. याच्यावर क्वेश्चन कधी कधीचा होता, 2011 आणि 2012 मध्ये आपल्याला दिसून येते. मग आता ह्या संविधान सभेचं असलेलं त्या प्रकारचे असलेले अजून काय कामं होते, तर संविधान सभेने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे काय की मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुल सदस्याला काय केली होती, मान्यता दिली होती. आता सर्वांना माहिती आहे राष्ट्रकुल सदस्यत्व म्हणजे काय. राष्ट्रकुल देश कोणते की जिथे जिथे ब्रिटिशांची अधिसत्ता होती त्या देशांचं असलेलं कल्चर, त्या देशांची असलेली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती किंबहुना राजकीय परिस्थिती ही सारखी आहे, समदुःखी. मग अशा सगळ्या देशांनी एकत्र आले आणि स्वतःचा एक कॉमनवेल्थ नेशन नावाचा ग्रुप तयार केला आणि त्यांनी एकमेकांसोबत ठरवलं की कोणताही देश कोणावर कुरघोडी करणार नाही, कोणत्याही देशासोबत त्या प्रकारे इंटरफेअर करणार नाही,
कोणताही देश त्या प्रकारे असलेला एकमेकांमध्ये इन्व्हॉल्वमेंट करणार नाही. मग अशा प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून इथं आपण तिथं शाश्वती दिली की इंडिया नेव्हर टू बी इन्सर्टेड ऑर इंडिया टू बी इन्व्हर्टेड विदिन द पर्टिक्युलर मॅटर्स ऑफ अदर नेशन. मग अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तिथं मान्य केल्या आणि राष्ट्रकुलांचा सदस्य होता तिथं काय दिली, परमिशन आपल्याला दिसून येते. मग अजून काय केलं संविधान सभेने, तर दुसरी गोष्ट 22 जुलै 1947 रोजी, सगळ्यात महत्त्वाचं 22 जुलै 1947 रोजी त्या प्रकारचं असलेलं भारताचा राष्ट्रीय ध्वज काय केला होता, स्वीकृत केलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे स्टुटगार्टच्या असलेल्या अधिवेशनामध्ये मादाम कामा यांनी त्या प्रकारे असलेलं तिथं जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये आपला झेंडा फडकवला होता, वंदे मातरम लिहिलेला, 2 स्टार एक चंद्रकोर असलेला 3 पट्ट्यांमध्ये. त्यावेळेस तो झेंडा आणि आत्ताचा झेंडा, मग भारताचा झेंडा कसा असायला पाहिजे यावर सगळ्या डिबेट करून हळूहळू त्याची म्हणजे डेव्हलपमेंट करून भारताच्या संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी काय 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज हा काय केला होता, स्वीकृत करताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा प्रकारचा असलेला हा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला आणि त्या प्रकारचं असलेलं याच्यावर क्वेश्चन ही 2018 आणि टॅक्स असिस्टंट 2016ला विचारण्यात आलं. मग अशा प्रकारच्या असलेल्या संविधान सभेच्या माध्यमातून विविध प्रकारचे काम आपल्याला होताना दिसून येते. 2 मिनिट पाणी घेतो. आता भारत झाला स्वतंत्र कधी झाला, 15 ऑगस्ट 1947ला. मग आता संविधान सभेमध्ये बऱ्यापैकी चर्चा चालू झाली, संविधान सभेमध्ये कामकाज चालू झालं, संविधान सभेमध्ये प्रत्येक गोष्टीवर डिबेट व्हायला लागले. मग आता संविधान सभेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी होत्या वेळेस कुठंतरी त्या प्रकारचं असलेलं आता संविधान बनवण्याची तयारी कॉन्क्रीट लेवलवर होण्यासाठी 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची काय करण्यात आली, स्थापना केली. इतके दिवस सगळ्या गोष्टी काय झाल्या होत्या, जुळत आणत होते की कोण कसं काम करेल, कोणत्या पद्धतीने काम करेल, काय करेल, सगळ्या गोष्टी ह्या. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक त्या प्रकारचं असलेलं ड्राफ्टिंग जेव्हा आपण म्हणतो याला की पर्टिक्युलर काही गोष्टी ड्राफ्ट करण्यासाठी म्हणजे त्याला सारांश लेखनामध्ये मांडण्यासाठी आपल्याला समिती पाहिजे आणि त्या समितीचं नाव होतं मसुदा समिती. ड्राफ्ट बनवणे. मग ही मसुदा समिती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष याच्या संदर्भामध्ये याची स्थापना झाली. कधी 29 ऑगस्ट 1947 अंतर्गत याची स्थापना आपल्याला दिसून येते. मग आता ह्या मसुदी समितीच्या संदर्भामध्ये जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मसुदा समिती म्हणजे एका प्रकारची अपेक्स किंवा इव्हॉन असलेली कमिटी होती. म्हणजेच काय, अपेक्स कमिटी म्हणजे काय की ज्याच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या संविधानाची ड्राफ्टिंग बनवल्या जाणार आहे. मग अशा प्रकारची असलेली ही ड्राफ्टिंग बनवता वेळेस कुठंतरी आपल्याला दिसून आलंय की ह्या सदस्य किंवा याच्यामध्ये असलेले जे सदस्य आहे ते सदस्य मंडळी किती होते, टोटल 7 होताना आपल्याला दिसून येते. आणि त्याचे असलेले अध्यक्ष म्हणजे सगळ्यात मोठा टास्क, सगळ्यात मोठा डिफिकल्ट टास्क नन अदर दॅन कोण होते, डॉक्टर B.R. आंबेडकर सरांच्या अध्यक्षतेखाली ही दिली होती. कारण की ह्या मसुदा समितीचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं का, बारीक सारीक समित्या ज्या होत्या त्या समित्या सगळ्या माहिती गोळा करायचे आणि मसुदा समितीला द्यायची. मग मसुदा समिती काय करायची, ती कलेक्शन करायची, त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स, किती किती बीट, ह्या सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन करायची आणि सुंदररित्या त्याची काय करायची, मांडणी करायचं काम कोणाचं होतं, मसुदा समितीचं आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारचे असलेले अध्यक्ष कोण होते, डॉक्टर B.R. आंबेडकर सर, सोबत होते गोपालस्वामी अय्यंगार होते, त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते, सईद महमूद रसूलुल्लाह होते. बघा मुस्लिम लीगचा एकच सदस्य होता बरं मसुदा समितीमध्ये, सईद सदुल्ला म्हणून हे होते. त्या प्रकारचं असलेलं डॉक्टर K.M. मुंशी आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले कोण होते, B.L. मित्तर राजीनामा दिला आणि एक्सपायर झाले, तर त्याच्याऐवजी N. माधवराव झाले. त्याच्यानंतर D.P. खेतान हे होते पहिले, त्याच्याऐवजी कोण आले होते, T.T. कृष्णमाचारी हे आपल्याला दिसून येत्या मसुदी समिती अंतर्गत. आता बघा ह्या मसुदी समितीचं काम काय होतं तुम्हाला सांगितलं, संविधान बनवण्याचं फायनल स्टेज ही मसुदा समितीकडे होतं. मसुदा समितीला असिस्ट करण्यासाठी विविध प्रकारच्या असलेल्या काय होत्या, समित्या होत्या. मग ह्या समित्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतं. परंतु मसुदा समितीवर जास्त क्वेश्चन आलेले 12, 19, 14, 19 कंबाईन 2022 याच्यावर ॲज इट इज क्वेश्चन मॅच द फॉलोइंग्समध्ये विचारण्यात आलेले आहे.
मग जसं मी तुम्हाला सांगितलं की मसुदा समितीचं काम काय आहे, त्या प्रकारे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणे किंवा सगळ्या गोष्टीचं असलेली मांडणी व्यवस्थितरित्या करणे. मग आता ह्या मसुदे समितीला विविध प्रकारच्या असलेल्या समितींनी सपोर्ट केला होता. मग हे विविध प्रकारच्या समित्या कोणत्या आणि त्याचे असलेले अध्यक्ष कोणते कोणते हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचं आहे. मग जर त्यातली पहिली समिती आहे त्या प्रकारची मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी, वगळलेली क्षेत्रे यावरील सल्लागार समिती, ही एक अशी मोठी समिती होती. काय होती? एक अशी मोठी समिती होती की ज्याच्या अंतर्गत विविध प्रकारच्या असलेल्या सब कमिटीज तिथं इन्क्लूड होत्या. जसं की मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेली क्षेत्रे याच्यावर सल्लागार समिती, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा 4 समित्या एकत्रित येऊन एकच मोठी समिती बनली आणि त्या समितीचं नाव आणि त्या समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. काय होते? वल्लभभाई पटेल. आता प्रत्येक उपसमिती ही वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली होती. जसं की मूलभूत हक्क उपसमिती, काय? मूलभूत हक्क उपसमिती, त्याचे असलेले अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी. म्हणजेच काय? थोडक्यात सिंपल भाषेत मूलभूत हक्काबद्दल काय करता येईल, मूलभूत हक्काची वाच्यता काय असेल, मूलभूत हक्काच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जातील. मग हे मूलभूत हक्काची असलेली जी उपसमिती आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती? JB कृपलानी. JB कृपलानी साहेब कोणाला सांगणार आहे? वल्लभभाई पटेल सांगेल. वल्लभभाई पटेलची समितीचे अध्यक्ष असल्यामुळं ते कोणाला सांगणार आहे? मसुदा समितीला. म्हणजे अशा प्रकारची त्याची चढता क्रम होता. सेम त्या प्रकारे अल्पसंख्याकाची उपसमिती, म्हणजे अल्पसंख्याकांचे प्रॉब्लेम्स काय, अल्पसंख्यांना कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजनमध्ये कुठं दर्जा दिला जाईल याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी अल्पसंख्याकाची उपसमिती होती. त्यांचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. त्याच्यानंतर आहे पूर्वेतर सरहद्द, आदिवासी व आसाम वगळलेली, अंशतः वगळलेली क्षेत्र जमाती, त्याच्यासाठी समिती गोपीनाथ बारडोली. त्याच्यानंतर वगळलेली अंशतः क्षेत्रे आसाम सोडून त्याच्यासाठी असलेली AV ठक्कर. आता बघा, ह्या काही गोष्टी तुम्हाला पाठच करावं लागणार आहे, त्याला पर्याय नाही आहे. आपण कॉन्सेप्च्युअल काय आहे सांगू शकत नाही. ठीक आहे, चलो. मग अशा प्रकारचे ह्या संदर्भामध्ये संघराज्य अधिकार समिती, काय? संघराज्य अधिकार समिती. संघराज्य अधिकार समितीचे कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. लक्ष ठेवायचं बरं. संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती. बघा काय? संघराज्य अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती ह्या दोन्ही समितीचे अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्या प्रकारे प्रांतिक घटना समिती, काय? प्रांतिक घटना समिती, तर त्याच्यासाठी असलेले अध्यक्ष कोणते होते? वल्लभभाई पटेल आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे बघा, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती, शब्द काय आहे? संघराज्य, संघराज्य, त्यांचे अधिकार आणि त्यांची घटना याच्यासाठी जी समिती होती त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे एकच होते. आणि प्रांतिक लोकांच्या घटनेसाठी, म्हणजे प्रांतिकांची जी घटना आहे त्या घटनेच्या समितीसाठी कोण होते? आपल्याला वल्लभभाई पटेल असताना दिसून येत आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या काही समित्या आणि अजून भरपूर आहे ते आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. परंतु याच्यावर तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपल्याला एक्झाममध्ये कुठं कुठं फोकस करायचा आहे. मसुदा समितीवर 100% क्वेश्चन असतो. मेन्समध्ये तुम्हाला अशा क्वेश्चन्स त्याच्यावर फेस करावं लागतं. मग अशा प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या रेग्युलर बेसिसच्या क्लासेसवर टू द पॉईंट होणार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे. ऑनलाईनच्या पण विद्यार्थ्यांना निवेदन आहे की ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना पण एक काही गोष्टी सांगायच्या आहे की अशा प्रकारच्या असलेल्या आपण गोष्टी का दाखवतोय किंवा अशा प्रकारच्या गोष्टी का घेतोय टू द पॉईंट, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला एक्झाममध्ये काय वाचायचं आहे आणि कोणतं वाचायचं नाही इथं फोकस करता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर BR आंबेडकर सरांची माहिती आपल्या माननीय कोळंबे सरांच्या पुस्तकात दिलेली आहे की ते कुठून निवडून आले, काय आले, कसं आले. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं फॉर द इन्फॉर्मेशन इट्स अ गुड, पण एक्झाममध्ये विचारलेलं आहे का? नाही. मग तिथं जास्त टाईम न दौडवता पर्टिक्युलर कुठं कुठं लक्ष द्यायचं हे आपण ह्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून घेणार आहे. का? 30 एप्रिलला आपली एक्झाम आहे. नॉलेज वेगळा भाग, एक्झाम ही वेगळी भाग. आपल्याला एक्झाम ओरिएंटेशन करायचं आहे, नॉलेज नंतर पण गेन करता येतं, पण ह्या बेसिसच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवायच्या आहे. त्यामुळं ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही विद्यार्थ्यांनी कोऑर्डिनेट करून ह्या प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे, चलो भेटू मग उद्या. चलो, काही शंका असेल तर मी बसलेलो आहोत, तुम्ही कधीही विचारायला. थँक्यू सो मच.